हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता इथे हा जो राजू आहे तो बुवांना म्हणत असतो की अजिबात हालचाल करायची नाही आणि इथे गप्प बसून राहायचं. आता हे इंजेक्शन तुम्हाला मी देणार आहे, तर आता लवकरच वरची वाट धरायची, असं देखील तो राजू बुवांना सांगत असतो. आणि तेवढ्यातच बाहेरून इंद्रा जो आहे तो त्या पत्र्याचा दरवाजा ठोठावतो आणि इकडे राजूला वाटतं की अरे बापरे, बाहेर कोण असेल आणि कोण बरं आता या टायमिंगला दरवाजा वाजवत असेल. तर आता काहीही करून या बुवाला इथून लपवलं पाहिजे, असं म्हणतच आता तो बुवाला ओढत ओढत दुसरीकडे अडोशाला जाऊन घेऊन जातो. आणि तिथे गेल्यानंतर त्या बुवांचे पाय सोडतो आणि त्या खुर्चीला बांधलेले हात वगैरे सगळं काही सोडतो आणि एका पोत्यामध्ये बुवांना भरण्याची तयारी करू लागतो. तर आता इकडे इंद्रा आणखीन देखील हा दरवाजा ठोठावत असतो बाहेरून, कारण इंद्राला देखील आता संशय आलेला आहे. असं पत्र्याचं वगैरे शेड आहे आणि इथे कोणीही राहत नसेल, नक्कीच इथेच कुठेतरी बुवा असतील असंही त्याला वाटत असतं. पण नाही, तो दरवाजा कुणीही उघडत नाही. इंद्रा तिथेच वाट पाहत थांबतो आणि इकडे हा जो राजू आहे तो बुवांना त्या पोत्यामध्ये भरण्यासाठी लागलेला असतो. तर आता फायनली त्या बुवांना तिथे त्या पोत्यामध्ये त्याने भरलं आहे आणि त्याचं तोंड देखील त्याने बांधून टाकलेलं आहे. बुवा स्वतःला सोडण्यासाठी भरपूर धडपड करत असतात, पण त्यांचा काहीच उपयोग होत नसतो. इकडे त्या राजूने पूर्ण पॅक करून तिथे त्या बुवांना पोत्यामध्ये ठेवलेलं आहे आणि इकडे दरवाजा उघडण्यासाठी पुढे आलेला आहे. दरवाजा उघडतो आणि इंद्रा समोर येतो. त्यावेळी तो बोलतो की अरे तुम्ही इथे. तर आता इंद्रा बोलतो की ते काय आहे ना, मी आणखीनही आमच्या बुवांना शोधतोय. मला सांगा ना, तुम्हाला कुठे दिसलेत का एवढ्यात ते? तर आता राजू बोलतो की अहो, तुम्हाला मी तेव्हाही सांगितलं होतं आणि आताही सांगतोय की मला ते कुठेही दिसले नाहीत आणि तुम्ही इकडे कुठे शोधताय त्यांना? अशा अडगळीच्या ठिकाणी कशाला येतील ते? तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की नाही, मला वाटलं कदाचित त्यांना कुणी आणलं असावं. तर तेवढ्यातच पाठीमागून काहीतरी पडण्याचा आवाज येतो. इकडे राजू जो आहे तो इंद्राला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणत असतो की नाही नाही, चला आता माझंही काम झालं आहे, मलाही बाहेरच जायचं आहे, चला आपण बाहेर जाऊयात. तेवढ्यात इकडे बुवाने धक्का देऊन एक बॉक्स पाडलेला असतो आणि इंद्राला त्याचा आवाज येतो आणि इंद्रा बोलतो की अरे, कसला आवाज आला आहे? नक्कीच कुणीतरी आतमध्ये आहे. तर आता राजू जो आहे तो बोलतो की हे पहा, इथे खूप सारे उंदीर वगैरे सगळं काही असतं. काहीही पाडतात, काहीही राडा घालून ठेवतात. काय सांगू तुम्हाला? तेच तर साफ करण्यासाठी मी इथे येतोय. चला आपण जाऊयात. इथे खूप धूळ आहे आणि तुम्हाला त्यानी एलर्जी देखील होईल. असं म्हणत तो इंद्राला कसाबसा बाहेर काढतो. पण इंद्राचं मात्र लक्ष तिकडेच पाठीमागे लागलेलं असतं. तर आता इकडे बुवा जे आहेत त्यांनाही कळालेलं आहे की इंद्रा सर इथे आलेले आहेत त्यांना वाचवण्यासाठी. पण आता या राजूमुळे त्यांना काहीही करता आलं नाही आहे. तर आता इकडे राणी जी आहे ती तिच्या घरी काम करत असते. काम करत असतानाचा गेटपाशी ती झाडांना पाणी देत असते. तेवढ्यात रतन तिला आवाज देत असतो. रतन तिला आवाज देतोय हे तिला माहीत नाही. तिला वाटतं की इंद्रा सरच आलेले आहेत, पण ती त्याच्याकडे लक्ष देत नाही. तेवढ्यात रतन जो आहे तो स्वतःचा फेस तिला दाखवतो आणि त्यावेळी राणी धावतच त्याच्याकडे येते आणि त्याला विचारू लागते की तू इथे का आला आहेस? त्यावेळी रतन बोलतो की हे बघ राणी, तुमच्यामध्ये एवढं असं काय भांडण झालं आहे की तू आणि इंद्रा सर बाजूला राहताय? त्यावेळी राणी म्हणते की हे बघ, तू हे विचारण्यासाठी इथे आलायस का? हे बघ, मला ह्याचं उत्तर द्यायचं नाही आहे, त्यामुळे तू जाऊ शकतोस. त्यानंतर आता रतन राणीला समजावतो, राणी हे बघ, तू असं नको वागूस, त्यांची हालत तर बघ तू एकदा येऊन. तर आता त्यावेळी राणी त्याला विचारते की इंद्रा सर ठीक नाही आहेत का? तर आता इथे रतन बोलतो की अरे, त्यांना या सगळ्याची सवय नाही आहे, तुला कळत नाही आहे का? आणि मी तुला आणखीन एक गोष्ट सांगण्यासाठी आलो होतो. हे बघ, जेव्हापासून ते विक्रम सर MD झालेत ना, तेव्हापासून सगळ्याचीच वाट ते लावणार आहेत आणि मला तर वाटते कंपनीची ही वाटच लावणार आहेत. तू, मला असं वाटतं की एकदा कंपनीकडे लक्ष द्यावंस. राणी म्हणते की हो, आता तर ते होणारच आहे, पण मी यात काहीच करू शकत नाही. असं बोलून आता रतन तिथून गेलेला आहे आणि इकडे बुवा जे आहेत त्या पोत्यामधून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करत असतात. हळूहळू करून आता ते बुवा जे आहेत त्या पोत्यामधून बाहेर आलेले आहेत आणि ते उठण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांचे पाय देखील आता बांधलेले असतात आणि हात देखील बांधलेले असतात. त्यांना उठताही येत नाही. त्या जागेवरतीच बसतात आणि त्यावेळी आता इकडे त्यांना कशाचा तरी आवाज येतो आणि आवाज आल्यास ते खाली पडतात. त्यांना वाटतं की आता तो राजू जो आहे तो इथे आलेला आहे.
इकडे इंद्रा जो आहे तो त्याचं आवरत असतो. बाहेरून आल्यानंतर तो फ्रेश वगैरे होऊन तो ड्रेस वगैरे चेंज करायला घेतो. तेवढ्यातच राणी आणि रतन पाठीमागून येतात. राणी आणि रतन दरवाजातच उभे असतात. त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की "अरे या ना." तर आता राणी पाहते की इंद्राने ते शर्टचे बटन खोललेले आहेत. ती लाजते आणि त्यानंतर इंद्रालाही कळते की राणी का आत येत नाही तर इंद्रा सॉरी सॉरी म्हणतो आणि ते बटन्स लावून घेतो. रतन तिथून जातो आणि राणी आतमध्ये येते. राणी आतमध्ये आल्यानंतर इंद्राला म्हणते की "हे पहा, मी इथे आली आहे ते फक्त तुम्हाला पाहण्यासाठी, तुम्हाला सगळं काही व्यवस्थित मिळतंय की नाही." तर त्यावेळी ती बोलते की "असं समजू नका, मला तुमची काळजी वाटते म्हणजे मी तुम्हाला माफ केलंय? असं काहीच नाहीये, या भ्रमात राहू नका." तर इंद्रा बोलतो की "ठीक आहे." तर त्यानंतर राणी जी आहे ती इंद्राशी तुटकपणे वागण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळी आता इंद्रा बोलतो की "हे बघ राणी, मला आता बुवांविषयी तुझ्याशी बोलायचं आहे. हे बघ मी आज बुवांना सगळीकडे शोधलंय. जिथे-जिथे मला वाटलं होतं की बुवा तिथे जाऊ शकताय, तिथे सगळीकडे पाहून आलंय, पण बुवांचा पत्ता कुठेच लागत नाहीये." त्यावेळी आता हा जो इंद्रा आहे तो राणीला सांगू लागतो, "राणी, तुला तो राजू माहिती आहे का? आपल्याला एकदा त्या दारूच्या दुकानासमोर भेटला होता आणि आपण त्याला विचारलं होतं की तू बुवांना पाहिलंय का? अगं, मला आज तोच एका ठिकाणी भेटला आणि जी अशी एकदम पत्र्याची खोली होती आणि त्या खोलीमध्ये तो होता. मी खूप दरवाजा ठोठावला तेव्हा जाऊन त्याने कुठे दार उघडलं आणि मला असं वाटते त्याचं बोलणं ऐकून की मी तिथे गेल्यानंतर त्याला ते आवडलं नाही आणि तो मला सारखं बाहेर जा असंच म्हणत होता. कुठेतरी मला असं वाटत होतं की कदाचित त्याने आपल्या बुवांना काहीतरी केलं असावं." तर आता राणी बोलते की "राजू, अरे हा तो तर गजाचा माणूस आहे. नक्कीच गजानेच काहीतरी प्लॅन केला असणार आहे. कारण गजाला आम्ही या वस्तीमध्ये राहतोय हेही आवडत नाही आणि मी कंपनीमध्ये होते तेव्हाही त्याला ते पाहवत नव्हतं. कधीही माझ्या विरोधात असायचा." तर आता इथे इंद्रा म्हणतो की "बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे या गजाचा आणि राजूचा असा प्लॅन असणार आहे." तर आता इथे इंद्रा बोलतो की "हे बघ, तू त्याचं टेन्शन घेऊ नको. मी बघतो त्या गजाचं काय करायचं आणि काय नाही ते." तर आता इकडे विक्रम जो आहे तो राजूच्या फोनची वाट पाहत असतो. कारण आज विक्रमने त्या राजूला त्या बुवांना इंजेक्शन द्यायला सांगितलेलं असतं आणि त्या खुश खबरीसाठी तो वाट पाहत असतो. पण आता तेवढ्यातच इकडे राजूने फोन केलेला आहे तर खुश खबर देण्यासाठी नाही तर एक बॅड न्यूज देण्यासाठी. कारण तिथे इंद्रा पोहोचलेला आहे. हे ऐकताच आता विक्रमने त्या राजूला विचारलं की काम झाले की नाही. तो इंद्रा पोहोचल्यानंतर काम झालं नाहीये का? तर त्यावेळी राजू बोलतो की नाही, काम झालेलं नाहीये. तो तिथे मध्येच आला आणि त्यानंतर मी घाबरलो. पण तो तिथे आला कसा? विक्रम त्याला विचारू लागतो. तर तो राजू बोलतो की मला काय माहिती तो कसा आला तिथे. तर आता इकडे तो बोलतो की आता काहीतरी बंदोबस्त करायला हवा. तर तू आता पुन्हा त्या बुवांकडे जाऊ नकोस, नाही तर त्या इंद्राला आणखी संशय येईल आणि तुझ्या पाठीमागे येईल. त्यामुळे तू आता त्या बुवांकडे एकदाही जाऊ नकोस. इकडे इंद्रा जो आहे तो रूममध्ये चकरा मारत असतो आणि त्यावेळी त्याला असा भास होतो की कदाचित राणी त्याच्याकडे येत आहे आणि त्याच्या मनात आता तिथे गाणं गुणगुणायला लागलेलं असतं. जेव्हा राणी येते तेच गाणं तिथे गुणगुणत असतं. तर आता राणी समोर आलेली असते जेवण घेऊन. इंद्राला जेवणाचं ताट घेऊन ती आलेली असते. पण इंद्राला वाटतं की हा माझा भास आहे. तो तिच्या समोर म्हणतो की नाही नाही, ही राणी असूच शकत नाही. आता 9 वाजले आहेत आणि राणी ह्या टायमाला इथे का येईल? नाही येणार, शक्यच नाही, हा माझा भास आहे. त्यावेळी राणी जी आहे ती गरम भाजीत इंद्राचं बोट बुडवते. तेव्हा इंद्रा कुठे जाऊन भानावर येतो. तर त्यावेळी राणी बोलते की "हे पहा, मी तुम्हाला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की मीच आहे, खरंच मीच आहे, पण तुम्ही ऐकूनच घेतलं नाही." त्यावेळी आता इथे इंद्रा बोलतो की "अरे हां." तर त्यावेळी ती सांगू लागते की "आईला त्रास होईल म्हणून मीच जेवण घेऊन आले तुमच्यासाठी, जेवून घ्या आधी." असं म्हणत राणीने ताट खाली घेतलं आणि इंद्राला जेवायला सुरुवात करायला लावली. इंद्रा बोलतो की "हे बघ, तूही जेवली नशील, तूही खाऊन घे." इंद्रा तिला घास भरवायला जातो आणि त्यावेळी राणी स्वतःच्या हाताने घास खाते, पण त्याच्या हाताने तो घास खात नाही. राणी त्याच्याकडे फक्त एकटक पाहते आणि तो घास घेण्यास नाकारते. इकडे विक्रम आणि आबा दोघे जण घरी जाण्यासाठी निघालेले असतात आणि ते आता वस्तीपर्यंतच पोहोचलेले असतात. त्यावेळी आता आबा जे आहे ते विक्रमला म्हणतात की "विक्रम, तुला अगोदरपासूनच MD व्हायचं होतं आणि मला माहीत आहे तू ती जी काही पोझिशन आहे तू चांगल्या प्रकारे निभावू शकशील." तर आता विक्रम बोलतो की "हो बाबा." पुढे जाऊन आबा बोलतात की "हे बघ, मला वस्तीमध्ये थांबायचं आहे, जरा पुढे जाऊन गाडी थांबव." इकडे राणी आणि इंद्रा दोघेही जण एकत्र जेवत असतात. त्यावेळी राणी इंद्राला म्हणते की "हे पहा, असं समजून घेऊ नका
की मी तुमच्यासाठी का जेवण आणलं आहे, मला तुमची काळजी वगैरे आहे की काय. असं काही नाही आहे, फक्त तुम्ही बुवांना शोधताय म्हणून मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आलेली आहे. असं म्हणताच आता इंद्रा काहीच बोलत नाही आणि गप्प जेवत जेवत बसतो. इंद्रा बोलतो की हे बघ, आता घरी जाऊन तुलाही जेवायला मिळणार नाही, त्यामुळे तूही पोटभर जेव. तर आता राणी बोलते की हो, दोघेही जेवण करतात. तर पुढील भागात राणी आणि इंद्रा दोघेही जण बुवांना शोधण्यासाठी घराबाहेर पडलेले आहेत. आणि इकडे हा जो विक्रम आहे तो गुंडांना सांगत असतो की काहीही केल्या आता या माणसाला सोडायचं नाही. तर पुढे जाऊन इंद्रा एका रिक्षावाल्याला विचारतो की तुम्ही या माणसाला कुठे पाहिलं आहे का. त्यावेळी तो रिक्षावाला बोलतो की हो, मी यांना पाहिलं आहे. तर आता तो त्यांचा पत्ता सांगू लागतो की त्यांना कुठे सोडलं वगैरे आहे की काय. तर आता राणी आणि इंद्रा त्या ठिकाणी पोहोचतात जिथे त्या माणसाने बुवांना नेलेलं असतं. इंद्रा बोलतो की अरे बापरे, इथे तर गुंड आहेत. तर आता राणी बोलते की चला, आपण ना आता डोकं चालवायचं, त्यांच्यावर भारी पडायचं. आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा, खूपच इंटरेस्टिंग आहे.